खरं म्हटलं तर आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे या निवडणुकीला समोर जात असताना ही जागा आम्ही युवकचा अध्यक्ष म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीला सोडावी अशा प्रकारची विनंती मित्र पक्षाला केली होती. परंतु त्यांचे उमेदवार तिथं घेण्याच्या बाबतीत मला हट्ट असल्यामुळे फक्त या जागेपुरतं मर्यादित मैत्रीपूर्ण करावं असा आम्ही आग्रह केला आणि त्याला त्यांनी मान्यता दिली. आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतो. इथे सुद्धा शेवटच्या क्षणाला शहाबादची जागा पुढे निघाली तर बाकीचे सुद्धा मदत करतील अशा प्रकारची चर्चा आम्ही निश्चितपणे करू. नगरसेवक बिनवरून येण्याचा पांडा आणि तेवढा अधिकार आणि तेवढा पैसा आमच्याकडे असता तर आमचे पण नगरसेवक बिनवरून घेऊन आलो. असा आहे ही निवडणूक आणताना 64 नगरसेवक आणि मी तर बघतो येताना सगळीकडे सरकारची जाहिरात आहे, संविधानाचा राखा मान आणि मतदानाचा करू अधिकार. आता मतदान करण्याला आव्हान करतात, मतदान करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीची प्रक्रियाच करण्यासाठी बिनविरोध करण्याचा पायंडा करत असेल आणि मग कोणतरी म्हणतो विरोधकाचा उमेदवार तिथे उभा राहत नाही. विरोधकाचा उमेदवार उभा राहिल्यानंतर जे आकडे सांगितले जातात माघार घेतात, तो म्हणतो मी उभा राहणार, उभा राहून करणार काय, त्यापेक्षा आत्ताच भेटतात ते मोकळं होऊया. आणि मला वाटतं की यासारख्या ऑफर शहाबादला सुद्धा आल्या होत्या, पण शहाबादने सांगितलं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत ठेवायचं असेल तर मी अमिषाला बळी न पडता निवडणुकीला समोर जाईल. अशा प्रकारच्या निवडणुका आणि लोकशाही जिवंत राहते. सर, प्रभागातील जनतेला काय आवाहन करता? मी प्रभागातल्या जनतेला मी एवढंच सांगेन, या प्रभागामध्ये वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात. बहुतेक बहुमान समाज जो आहे तो मुस्लिम समाज आहे, या मागासवर्गीय आहे, हिंदी भाषिक आहे, मराठा भाषिक आहे, ग्रामस्थ आहे. या सर्व लोकांना विनंती करेन, लोकशाही ही लढाई आहे. लोकशाहीच्या लढाईमध्ये आमच्या मताचं विभाजन झालं तर विरोधकांना फायदा होतो. नवीन उभं राहिलेलं हे शहर चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर त्यांच्यासाठी झटणारा एक तरुण सहकारी उभा राहिलेला आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावं. एक संधी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या या सहकार्याला करावी. आपली विकासाची कामं तर करून पण शांतता आणि या असलेल्या देशात राज्यात ज्या पद्धतीने हुकुमशाही येते त्याच्या विरोधामध्ये ही लढाई करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हा प्रभाग क्रमांक 3 मधून शहाबादच्या माध्यमातून उभा केलेला आहे. त्याला आपण विजयी करावं, अनुक्रमांक 4 वर बटन दाबून विजयी करावं अशा